मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरचे, कारण या महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अनेक वाहने या साचलेल्या पाण्यात अडकून पडली आहेत। विरारच्या शिरसाट फाटा या ठिकाणी उड्डाण पुलाच्या बाजूने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरती 3 फुटांपर्यंत पाणी साचलंय। दृश्य आपण पाहतोय, अगदी गाड्या सुद्धा या पाण्यात गेल्यात। तर इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी। पाहूयात। पालघर जिल्ह्याला मध्यरात्रीपासून पावसाने झोडपाला सुरुवात केलेली आहे। शहराच्या सखल भागासह ग्रामीण भागातील रस्त्यांवरती देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। सध्याला मी उभा आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावरील सर्व्हिस रोडवरती। या ठिकाणी 3 ते 4 फूट पाणी साचल्यामुळे वाहनांचा जवळजवळ खोळंबा झालेला आहे। अनेक वाहनं जी आहेत त्या समोरच्या दिशेने अडकल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकत्र पाहिलं तर या परिसरामध्ये 16 ते 17 गावं आहेत आणि गावांना महामार्ग क्रॉस करण्यासाठी हा बोगदाचा मार्ग दिलेला आहे। मात्र या बोगद्यामध्ये देखील पाणी साचलेलं आहे। मुंबई अहमदाबाद मार्गाचा सर्व्हिस रोड जर पाण्याखाली जात असेल तर या निमित्ताने अनेक प्रश्न या समोर निर्माण झालेले आहेत। या परिसरातील काही स्थानिक नागरिक आहेत। काय सांगाल, तुमचं नाव काय आहे आणि कधीपासून या पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे? नमस्कार, माझं नाव तुषार किणी आहे। मी या शिरसाट गावामध्येच राहतोय। आम्ही हा 4 ते 5 महिन्यापासून उपक्रम चालू आहे। कोणाच्या गाड्या आडल्या तर आम्ही जाऊन सोडवायच्या किंवा काही जेसीबी बोलवायचं किंवा काही असेल, कोणतीही समस्या असू दे, फक्त नागरिक धावणार, दुसरा प्रशासन फक्त हाताची घडी घालून बसलेलं आहे, निर्लज्ज झालेलं आहे। आणि आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।